नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार आहे आणि समजत नाही नक्की कोणता व्यवसाय सुरू करावा, तर मित्रांनो तुम्ही योग्य व्हिडिओ बघताय. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीव्हीसी पाईपचा मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय म्हणजेच पीव्हीसी पाईप बनवण्याचा व्यवसाय कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा असेल, भले तो एखादा होलसेलचा व्यवसाय असो किंवा मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय असो, तुम्हाला तुमच्या आसपासचा मार्केट सर्वे करणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे जर तुम्ही पुण्यामध्ये तुमचा व्यवसाय सुरू करायचा विचार करताय, तर तुम्ही पुण्यामधल्या मार्केटचा अभ्यास कराल. मग पुणे जिल्ह्यामध्ये या पाईपची मागणी किती आहे? हा व्यवसाय अजून कोण करतंय का? तुमच्या आधी जर कोण हा व्यवसाय करत असेल, तर त्याचा माल ते कोणकोणत्या ठिकाणी विक्री करतात? मग मार्केट सर्वे करून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवायची आहे. याच्यामुळं तुम्हाला बरेच फायदे होतात. तुम्हाला समजेल की तुम्ही या व्यवसायात उतरल्यावर तुमची प्रोडक्शन कॉस्ट किती असेल, तुम्हाला फायदा किती होईल, तुम्ही तुमच्या मालाची विक्री कुठे कराल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. मग मित्रांनो, जर तुम्ही या व्यवसायात उतरताय तर तुमच्या जवळ तुमचा रोड मॅप असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही सुरुवातीपासून ते तुमची मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईपर्यंत तुम्ही कशा प्रकारे गोष्टी कराल हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. याचबरोबर जर तुम्ही पीव्हीसी मॅन्युफॅक्चरिंग करताय तर या व्यवसायाची मार्केट साईज तुम्हाला माहीत असली पाहिजे. जवळपास 6.3 बिलियन US डॉलर एवढी या बिझनेसची मार्केट साईज आहे आणि दिवसेंदिवस हा व्यवसाय वाढत आहे. खूप मोठ्या प्रमाणावर लोक या व्यवसायातून पैसे कमवत आहेत. सुरुवातीला मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर स्टीलच्या किंवा लोखंडाच्या पाईपचा वापर होत होता. मग या पाईप खराब होणं, त्यांच्यावर गंज लागणं, या गोष्टींमुळं नंतर बाजारामध्ये पीव्हीसी पाईप आल्या. पीव्हीसी पाईप या मोठ्या बिल्डिंगच्या वायरिंगमध्ये तसेच पाण्यासाठी बसवल्या जातात. सोबतच शेतीमध्ये पाणी पोचवण्यासाठी, घरामध्ये पाणी पोचवण्यासाठी अशा बऱ्याच ठिकाणी या पीव्हीसी पाईप वापरल्या जातात. मग नेमक्या किती प्रकारच्या पीव्हीसी पाईप आपण तयार करू शकतो? तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सोबतच आपला चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तुमची प्रत्येक लाईक पुढच्या व्हिडिओसाठी आम्हाला ऊर्जा देते. तर सध्या जर तुम्ही बाजारामध्ये बघितलं तर बऱ्याच प्रकारच्या पीव्हीसी पाईप तुम्हाला बघायला मिळतात. त्यामध्ये दोन महत्त्वाचे प्रकार मी तुम्हाला सांगतो. यामध्ये शेड्यूल 40 आणि शेड्यूल 80 हे दोन प्रकार महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये साईज आणि बनवण्याची प्रक्रियेवर हे दोन प्रकार पडले आहेत. मग मित्रांनो, या पाईप बनवण्यासाठी नेमकी जागा किती लागते? यासाठी जवळपास 5000 स्क्वेअर फूटची जागा असणं खूप गरजेचं आहे. सोबतच त्या ठिकाणी चांगलं ट्रान्सपोर्टची सुविधा असणं हे देखील खूप गरजेचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या लोकल मार्केटचा अभ्यास करावा लागणार आहे. याचा फायदा तुम्हाला असा होईल की जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये तुमचा प्रोडक्ट आणाल तेव्हा तुम्हाला मार्केटिंग करणं सोपं होईल. याचबरोबर तुम्हाला या व्यवसायासाठी 8 ते 10 कामगार देखील लागतील. यासोबतच तुम्हाला 50 किलो वोल्टची लाईट लागणार आहे. या आहेत सगळ्या बेसिक गोष्टी. आता या व्यवसायासाठी नेमका कच्चा माल कोणता लागतो? सर्वात पहिली गोष्ट आहे पीव्हीसी रेझिन. पीव्हीसी पाईप बनवण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे कॅल्शियम क्लोराईड. तिसरी गोष्ट आहे DOP म्हणजेच डायोस्टाईल फ्लेट. चौथी गोष्ट आहे पीवॅक्स म्हणजेच पॅरेफिन वॅक्स. पाचवी गोष्ट आहे वन पॅन स्टॅबिलायझर. सहावी गोष्ट आहे CPE म्हणजेच क्लोरिनेटेड पॉलिथिन. सातवी गोष्ट आहे ऑप्टिकल ब्राईटनेर. या सगळ्या गोष्टींपासून तुमची पीव्हीसी पाईप तयार होणार आहे. तर मित्रांनो, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट आहे तुमची कंपनी रजिस्टर असली पाहिजे. यामध्ये जर तुम्ही प्रायव्हेट किंवा LLP रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही तुमची कंपनी स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्टर करू शकता. याचे बरेच फायदे तुम्हाला होऊ शकतात. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा ब्रँड रजिस्टर करावा लागतो. सोबतच तुम्हाला GST नंबर देखील घ्यावा लागतो. यानंतर तुम्हाला पॉल्युशन डिपार्टमेंटची NOC लागते. सोबतच ट्रेड लायसन्स हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. मग या पीव्हीसी पाईप बनवण्यासाठी नेमक्या मशीन कोणकोणत्या लागतात? पहिली मशीन आहे मिक्सचर मशीन. यानंतर आहे एक्सट्रुडर मशीन. यानंतर आहे ग्राइंडर मशीन. यानंतर जर तुम्हाला तुमचा ब्रँड त्या पाईपवर प्रिंट करायचा असेल तर तुम्हाला प्रिंटिंग मशीन देखील लागेल. या सर्व मशीन तुम्हाला या व्यवसायासाठी लागणार आहेत. मग आता या सगळ्या मशीन घेण्यासाठी तुम्हाला खर्च किती येणार आहे? तर जवळपास तुम्हाला 20 ते 25 लाख रुपये या मशीन घेण्यासाठी लागणार आहेत मित्रांनो. मग जर मशीन खरेदी करण्यासाठी 25 लाख रुपये लागणार आहेत
तर टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला नक्की किती लागणार आहे? हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडं जागा असणं हे खूप गरजेचं आहे. मग ती जागा तुमची स्वतःची असेल किंवा तुम्ही भाड्यावर घेतली असेल. पण आपण पकडून चालूयात की ती जागा तुमची स्वतःची आहे. यासाठी त्या जागेवर तुम्हाला एक शेड तयार करावं लागेल. यासाठी जवळपास तुम्हाला 10 लाख रुपये एवढा खर्च येईल. यामध्ये तुमचं ऑफिस, तुमचा वर्किंग एरिया, तुमचे स्टोरेज या सर्व गोष्टी असतील. यानंतर मशीनचे 20 ते 25 लाख रुपये सोबतच वर्किंग कॅपिटल 5 ते 10 लाख रुपये तुम्हाला लागतील. सोबतच 1 महिन्याचा कच्चा माल घेण्यासाठी 5 लाख रुपये लागतील. म्हणजे जवळपास 40 ते 50 लाख रुपये तुम्हाला या व्यवसायासाठी लागणार आहेत. मग मित्रांनो, या व्यवसायात नेमका नफा किती होतो? या व्यवसायातील नफा हा तुमच्या प्रोडक्शनवर अवलंबून असतो. म्हणजेच तुमचं दिवसाला किती माल तयार होतोय यावर तुमचा नफा अवलंबून आहे. तुमची मशीन 1 तासाला किती किलो माल तयार करते यावर तुमचा नफा अवलंबून असणार आहे. आपण पकडून चालूयात की तुमची मशीन 1 तासाला 50 किलो माल तयार करते आणि तुम्ही 8 तास माल तयार करताय. तर दिवसाला 400 किलो माल तुम्ही बनवताय. मग 1 किलो पाईप बनवण्यासाठी तुम्हाला 100 ते 120 रुपये एवढा खर्च येतो. मग याची विक्री तुम्ही 150 रुपये किलो याप्रमाणे करू शकता. पुढं दुकानामध्ये 200 ते 220 रुपये किलो या किमतीमध्ये ही पाईप विकली जाते. म्हणजेच या व्यवसायात नफा 8 ते 10% आपल्याला होत असतो. म्हणजेच तुम्ही या व्यवसायातून दिवसाला ॲव्हरेज 8 ते 10 हजार रुपये कमवू शकता. पण एवढा नफा मिळवण्यासाठी तुमची विक्री तेवढी झाली पाहिजे. मग यासाठी तुम्ही मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. मग मित्रांनो, तुम्हाला मार्केटिंगसाठी एक व्यक्ती ठेवणं हे खूप गरजेचं आहे. सोबतच सोशल मीडियावर तुमचं मार्केटिंग तुम्ही केलं पाहिजे. आता मित्रांनो, मार्केटिंगसाठी तुम्ही जो व्यक्ती ठेवणार आहे तो तुम्हाला आसपासच्या होलसेलर्सची माहिती देईल. त्यांच्यासोबत डील करून तुम्हाला तुमचा माल विकण्यासाठी मदत करेल. याचबरोबर तुम्ही ऑनलाईन तुम्हाला जेवढी जाहिरात करता येईल तेवढी केली पाहिजे. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही ह्या व्यवसायात यशस्वी होऊ शकता आणि चांगल्या प्रकारचा इन्कम जनरेट करू शकता. सोबतच आपण असे बरेच व्हिडिओ बनवलेत जे वेगवेगळ्या व्यवसायांविषयी आहेत. जसं की दूध कलेक्शन व्यवसाय असेल, पोल्ट्री फार्म असेल, टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय असेल, केज कल्चर असेल मित्रांनो, बायोफ्लॉक फिश फार्मिंग असेल मित्रांनो, किंवा शेळीपालन असेल मित्रांनो. असे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओज आपण ह्या चॅनलवर बनवलेत. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओनंतर तुम्ही ते देखील व्हिडिओज नक्कीच बघा आणि तुम्हाला ते व्हिडिओ कसे वाटतायत ते कमेंट करून नक्कीच कळवा. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्यवसायाची सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल. जर काही मुद्दे राहिले असतील तर कमेंट करा. नक्कीच तुम्हाला मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन. सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.